मी सौरभ तरवले शेतकरी ॲग्रोटेक या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण माहिती देणार आहोत आपल्या टिलरवर जे काही आपण फेरासाठी यूज करतो आणि पेटी त्याच्या प्रोडक्ट केलेली आहे पेटी, ज्यामध्ये की आपण खत देण्यासाठी यूज करतो. आणि या कल्टिवेटर सर्वप्रथम तर आपण या कल्टिवेटर बद्दल बोलूया, कारण की तुम्ही इथून बघू शकता. मी तुम्हाला सांगणार आहे हे एकदम हेवी मटेरियल मध्ये यूज केलेला आहे. याला जे काही पाईप लागलेले आहेत एकदम जास्त गेज असणारे वापरलेले आहेत आणि क्वालिटी एकदम रफ अँड टफ आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ऍडजस्टमेंटसाठी जे आहे, जसे की आपला जिओ ट्रॅक्टर झालेला आहे आणि त्यानंतर झालेला आहे महिंद्राचे जे काही लहान मॉडेलचे ट्रॅक्टर आहेत ते हायड्रोलिक जास्त उचलू नाही शकत, कारण त्याचे हात आखूड असतात. त्यासाठी आपण हे प्रोव्हाइड केलेलं आहे त्या हातासाठी. आणि सर्वात मेन युनिक जर याच्यामध्ये फॅसिलिटी असेल या कल्टिवेटरमध्ये, एकदम लक्षात येणार गोष्टी एकदम इझी, जेणेकरून आपल्याला खोलखाल करायचं काम नाही, उठापटक करायचं काम नाही. साधा सरळ एकच आहे. कुठल्याही प्रकारचा वरचा नट, हे जे फ्रेम दिलेले आपण या फ्रेमचा कुठलाही एकही नट आपल्याला खोलायचा नाहीये. आपल्याला करायचं आहे फक्त लूज करायचे आहेत, ते पण दोनच नट. आणि ते नट आहेत हे वाले, तुम्ही बघू शकता. हे जे दोन नट आहेत हे आपण लूज केले की आपलं हे जे काही ब्रॅकेट मधून आपले हे जे आतमधले ब्रॅकेट आहेत हे बाहेर निघू शकतात आणि याला आपण पास लावू शकतो. जेणेकरून हे हा जो गॅप आहे आपण बघू शकता इकडून, हा जो गॅप आहे आपण दिलेला मधात, याच्या मध्ये पास येऊ नाही शकत किंवा दाता येऊ नाही शकत कुठल्याही प्रकारचा. त्यामध्ये आपण काय करतो की मग कोणीची पास लावतो, त्यामध्ये कोणीची पास लावायची अजिबात गरज नाही आहे, कारण हे जे काही आपले दाते आहेत त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ शकतात. आणि यामध्ये आपण पेटी जे प्रोव्हाइड केले ते खतासाठी प्रोव्हाइड केलेली. आणि याच्यामध्ये आपण कोरं खत सोडू शकतो, एकदम बिलकुल दाना उडणार आहे आपल्या या गेअरनी. त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे, छोटेसे साईजचे गेअर प्रोव्हाइड केलेले आहे आपण, जेणेकरून यातून कोरं खत सुटणार आहे. आणि त्यामध्ये आपण जर का मिक्स खत सोडायचं म्हटलं तर मिक्स खतासाठी आपण हा गेअर यूज करू शकतो. एक नंबरचा मोठ्या साईजचा गेअर तुम्ही बघू शकता गेअर, आणि गेअरचा नंबर आहे एक, तुम्ही बघू शकता आतमध्ये आहे. आणि या गेअरनी जे काही आहे, युरिया म्हणा, DAP म्हणा, पोटॅश म्हणा, कुठल्याही दोन प्रकारचे खत मिक्स करून या पेटीमध्ये सुटणार आहेत. आणि या कल्टिवेटर मधून जर फेरासोबत जर आपल्याला खत द्यायचं असेल तर खत असं सुटणार आहे की एक जे तास आहे, हे सपोज 1 तास आहे तर या तासाला दोन्हीकडून खत सुटणार आहे. एक साईड इकडून आणि एक साईड तिकडून, आणि मधात तास बिलकुल दोन्ही साईडनं खत सुटणार आहे. जे काही मजुराच्या हाताना फेकतो आपण ते फटूच पळतो किंवा तासाजवळ पळत नाही, पडलंय तर एक साईड पळतो. आणि या मशीनने जे पळतो खत ते दोन्ही साईडनं पळते. आणि फेर मारल्यानंतर जे फेराची माती आहे त्याचा बसणार आहे त्या खतावरती भर, म्हणजे जेणेकरून पाऊस आला तर आपला खतातला एक दानाही वाहून जाऊ नये यासाठी आपण ते प्रोव्हाइड केलेलं आहे. असं मॉडेल आपण तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर बोलायला गेलो तर आपण यामध्ये पार्टिशन पण करू शकतो, जेणेकरून एका पार्टिशन मध्ये युरिया तुम्ही बघू शकता याच्यामध्ये प्लेट हे केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहे. एकामध्ये युरिया, एकामध्ये DAP, एकामध्ये युरिया, एकामध्ये DAP, असे 4 आपल्याला पार्ट करायचे, 2 युरियाचे, 2 DAPचे. आणि त्यातून अलग अलग खत काढून हे असे बेंड जे आहेत हे बेंड आहेत आणि याला पाईप लावलेले आहेत आपण. त्यातून 2 प्रकारचे खत अलग अलग घेऊन एकामध्ये यूज करायसाठी आपण याला बेंड दिलेला आहे. जेणेकरून हा पाईप सपोज युरियाचा आहे आणि इथं जो काही पाईप लावणार आहे आपण, पाईप लावणार आहे हा राहणार आहे युरियाचा, हा राहणार आहे DAPचा. आणि हे जे खाली मिक्स येणार आहे तर याला आपण का 2A to 1A जे काही बेंड दिलेला आहे हे बेंड आपण याला असं प्रोव्हाइड करणार आहे. जेणेकरून हे वरून जे काही खत येणार आहे हे वरून आलेलं खाली एक मिक्स सुटणार आहे 2A to 1A. हे आपण यामध्ये फॅसिलिटी दिलेली आहे. आणि पेटीचे जे काही ऍडजस्टमेंट आहे, जे की आपल्याला एकरी 1 पोतं टाकायचा आहे, 1.5 पोतं टाकायचा आहे, 2 पोतं टाकायचं आहे, त्यासाठी आपण हे याला बॉल दिलेला आहे ज्याला आपण पॉप करू शकतो. आणि नंबर जे आहे तुम्ही बघू शकता, पेटीला समोर पण नंबर दिलेले आहेत, बघू शकता इथं पण नंबर दिलेले आहेत, जे की उचलल्यानंतर जेवढा आपण पेटीवर उचलूया तेवढी उन्हारी जास्त सुटणार आहे, जेवढी खाली करणार आहोत तेवढी कमी सुटणार आहे. त्यानंतर तिकडून तर नंबर आहेत आणि दोन्ही पेटी दोन्ही साईडने जे काही स्टेबल राहणार आहे तरच बी आपल्या एकसारखं सुटणार आहे. नाहीतर आपण इकडून 3 नंबर आणि तिकडून 4 नंबर करा तर 3 नंबरच्या इकडची जे साईड आहे, सपोज या साईडला आपण 3 नंबर केलेला आहे तर इथून खत कमी सुटणार आहे. 4 नंबरवर पर्यंत जे उंच आपण उचललेली आहे
तिकडून जास्त सुटणार आहे. जेवढी वर उचलाल तेवढं खत जास्त सुटणार आहे, जेवढी कमी कराल तेवढं खत कमी सुटणार आहे. तसंच आपण याच्यामध्ये पेरण्यावर जर का हे यूज करत आहोत, हे कल्टिवेटर बदलल्यानंतर हे जर पेरणीवर आपण पेटी बसवली तर या पेटीवर बियाणं जे सोडू आपण पेरणीसाठी, तर त्याला पण हेच आहे की जेवढं आपण वर पेटी उचलाल तेवढं बी जास्त सुटणार, जेवढं खाली करणार पेटी, जेवढे खाली ठेवणार तेवढं बी कमी सुटणार आहे. आणि अशा प्रकारे हे मशीन आपण अवेलेबल केलेली आहे. आणि हे पेटी आणि हे टिलर, हे जे काही यंत्र आहे आपलं खत करण्याकरता यंत्र जे आहे, हे खर्च करण्याकरता दुर्गा ॲग्रोला आपण विजिट करू शकता दर्यापूरला. धन्यवाद.